नमस्कार, मी लतिका। आज आपण तिळाचे लाडू बनवूया। त्यासाठी बघा, तीळ घेतलेले आहेत। हे बिन पॉलिश तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ किती आहेत तर 300 ग्रॅम तीळ आहेत, 300 ग्रॅम गुळ आहे। गुळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, तसं किसून घेतलं तरी चालू शकतं, आता पातळ कापून जरी घेतला तरी चालेल। आणि 100 ग्रॅम हे शेंगदाणे भाजून मी मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत। कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। गॅस आहे मीडियम गॅसवर ह्याला एकसारखं 5 ते 7 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून कसं घ्यायचं माहिती आहे काय, तिळाचा चटचट चटचट आवाज यायला लागला का नाही, असे तीळ उडायला लागले का नाही की काढून घ्यायचे। जास्त वेळ ठेवायचे नाही, तर करपून जातात आणि मग तो खायला लाडू चांगला लागत नाही। बघा, अशा पद्धतीत आवाज यायला लागला का नाही तडतड तडतड की लगेच काढून घ्यायचे आणि एकसारखे असे हलवत राहायचे, ना ते एखादं भाजल एखादं भाजणार नाही। आता हे मी काढून घेते। तीळ मी काढून घेतलेले आहेत आणि गॅस केलेला आहे मी बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण हा गूळ सगळा टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चमचे पाणी आणि ह्याला आपण पाक करून घ्यायचं। गूळ वितळलेला आहे बघा, आणि गूळ वितळला की बघा असं थोडा थोडा फेस यायला लागतो आणि पाक व्हायला लागला की पण फेस यायला लागतो। तर जेव्हा पाक आपल्याला बघायचा असतो का नाही, त्या टायमाला गॅस एकदम बारीक करायचा। म्हणजे आपल्याला असं वाटतं की मग आपण जर बारीक नाही केला तर आपल्याला असं वाटेल की झालाय का नाही झालाय। मग आपला जर गॅस चालू असेल फास्टमध्ये तर मग हे आपला गूळ जो आपला पाक जो बनतो ना तो जळून जातो। त्यासाठी काय करायचं मग, त्या गॅस एकदम बारीक करायचा आणि एका प्लेटमध्ये असं पाणी घ्यायचं, कारण आपण जर मीडियम गॅसवर केलं ना तर जरूर बारीक करा आपण असं बघताना। तर अशा पद्धतीत आता हा टाकून घेते। गॅस मी बारीक केलेला आहे। हे बघा, अशी गोळी बनते ह्याची, हे बघा। आता हे आपण असं बघस्तवर का नाही, जे आता आपलं झालेलं आहे ना पाक, तो 1-2-3 मिनटं तरी होतच ना आपण असं बघस्तवर। हे बघा, अशा पद्धतीची गोळी बनते। तर आपण अजून थोडंसं होऊन देऊया। पहिल्यांदा बघितल्यानंतर बघा 1 मिनिट ते 2च मिनिट झालेले आहेत आणि गॅस बारीकच आहे। गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। तर परत आपण बघूया झालं आहे का। बघा, एकदम अशी गोळी बनते त्याची, हे बघा, आणि हाताला येते चिटकून बघा अशा पद्धतीत। आता हिला असं गोल केली का नाही ते एकदम कडक होती बघा, अशा पद्धतीमध्ये मस्त गोळी झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया, पण गॅस बारीकच करायचं। त्याला 1 मिनिट झाले बघा। तर आता परत आपल्याला जसं कडक जर केला का नाही एकदम खडखडीत, तर मग ते लाडू पण कडक होतात। हे टाकणारे वेलची पूड, साखर टाकून मी कुटून घेतलेली आहे। मिक्स करून घेते। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुलच वाढवलेला नाही आहे मी। पाक भाजताना जर बारीक केला का नाही तर बारीक असं एकदम एवढंसं मीठ टाकायचं, म्हणजे लाडू आपल्याला चवीला छान लागतात। आणि लाडू एकदम आपल्याला सॉफ्ट व्हायसाठी की बाबा लहान मुलांना वयस्कर लोकांना खायसाठी ह्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तूप टाकायचं। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, हे तीळ टाकून घेणार आहे। गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे, गॅस बारीकच आहे। आणि त्याच्यातच हे आपण जे शेंगदाण्याचं कूट होतं ना मोठं मोठं असं कुटून घेतलेलं, ते पण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया बारीकच गॅसवर। मिक्स करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। गॅस बिलकुल मी वाढवलेला नव्हता, जसं आपण पाक बघत होतो ना तेव्हापासून मी बिलकुल वाढवला नाही, एकदम बारीक गॅस केला होता। तर मस्त असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। गॅस करणार आहे बंद। आता आपण खाली उतरून घेऊया। वाडगं घेतलेलं आहे बघा, आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे, एकदम असं कडक गरम पाणी केलेलं आहे। आणि ह्याच्यात काय करणार आहे मी, कढई ठेवणार आहे। म्हणजे काय होईल माहिती आहे का, आपल्याला हे बनवायचे आहेत ना लाडू, जर एकटाच माणूस जर बनवायला जर असेल का नाही तर मग हे घट्ट होतं। तर त्यासाठी काय करायचं, असं खाली उकळतं पाणी ठेवायचं कुठल्या पण एका भांड्यामध्ये आणि बनवायला घ्यायचं। तर पहिलं थोडंसं मी असं हलवून घेते, चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा। मस्त असं झालेलं आहे बघा। खालच्या गरम ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे थंड होत नाही बिलकुल। आता काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, नाहीतर तुम्ही जरी थोडंसं तेल जरी लावलं तरी चालेल, पण तेल कसं आपलं हे गरम असतं ना, तर त्यामुळे तेल लावू नका, पाणीच लावा। आणि आपल्याला असं छोटे 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 असे करून ठेवायचे एकसारखे, असं प्लेटमध्ये एकसारखे करून ठेवायचे आणि नंतर आपल्याला ह्याला गोल करून घ्यायचं। मग नंतर नाहीतर एक छोटी वाटी नाही तर असं चमच्यानं जरी तुम्ही केलं काढलं तरी पण चालेल बघा। ह्या अशा पद्धतीत जरी करून ठेवलं का नाही एकसारखं एक चमचा असं पकडून, तरी थंड झाल्यानंतर का नाही आपल्याला वळता येतात पटापट। तर मी करून घेते तसं चमच्यानं बघा। मी असं ठेवून घेतलं होतं सगळ्या प्लेटमध्ये। आता हे पहिलं आपण ठेवलं होतं बघा, एकदम मस्त आणि गरम आहे बरं का हे। अजून लगेच लाडू बनला जातो। जसं आपल्याला कसं आता संक्रांतीसाठी वाटायला पाहिजेत ना, तर असे छोटे छोटे करायचे, मग चमच्याच्या मापानं बरोबर होतात एकदम। हे बघा, नुसतं आपल्याला वरती काय करायचं, त्याला आकार द्यायचा। आणि जे आपलं गरम पाण्यावर कढई जी ठेवलेली आहे ना, ते बरोबर ते गरमच राहतं, अजिबात ते थंड होत नाही आहे।
तर अशा पद्धतीनं फक्त वळून घ्यायचं, पण एका प्लेटवर काय करायचं, चमच्यानं करून घ्यायचं बघा. एका हातानं सुद्धा होईल, किंवा वाटीचं माप घ्या तुम्ही, कशाचं पण जसं पाहिजे तसं का. हलकंसं थंड झालं का नाही, किंवा काही असं जरी ह्या प्लेटवरच जरी दाबलं ना तर मस्त होतात, एका आकाराचे व्यवस्थित होतात एकदम. हे बघा, हे असं दाबून जरी केलं तरी गरमच आहे अजून हे पण. तर मी अशा पद्धतीचं हे सगळे बनवून घेते पटापट. पूर्ण बघा कढईचं सगळं निघालेलं आहे, कारण की कसं माहिती आहे का, गरम पाणी आपण खाली ठेवलं का नाही की बिलकुल कढईला काय राहत नाही, आणि लास्ट लाडवापर्यंत हे गरमच राहतं बघा. एवढं राहिलेलं आहे, आणि एकूण तेवढ्या साहित्यामध्ये बरोबर हा 40वा लाडू आहे बघा. एकदम 40 लाडू बरोबर झालेले आहेत आपले, आणि कढई बघा एकदम साफ झालेली आहे. म्हणजे हे पहिलं कसं होतं, मग थंड झालं तर बांधा येत नाही, मग परत गरम करायचं. त्यापेक्षा ही पण ही एक सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीनं पण जरी तुम्ही करून बघितलं तरी चालेल. तुम्हाला आता मी लाडू दाखवते. हे लाडू बघा एवढे झालेले आहेत तेवढ्या साहित्यात. हा आपला लास्टवाला कढई एकदम हे करून घेतलेले आहे. बरोबर 40 लाडू झालेले आहेत. ह्यातला एखादा थोडासा माझ्याकडून मोठा झाला आहे, कारण मी पटपट ठेवलं होतं ना, तर त्यामुळे ना. तर बरोबर मापाचं एकदम चमच्याच्या मापानं बरोबर 40 लाडू झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.